इयत्ता चौथी गणित गुणाकार स्वाध्याय मराठी माध्यम. बालमित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गुणाकार स्वाध्याय. पहा, या ठिकाणी आपल्याला हा स्वाध्याय आज सोडून घ्यायचा आहे गुणाकारासंबंधीचा. तर पहिला आहे चौकटीत योग्य संख्या लिहा आणि इथे आहे 17 दशक. 17 दशकाचे आपल्याला एकक करायचे. मग किती होतील ते? तुमच्याकडे जर 17 10च्या नोटा असतील तर त्याचे 1 रुपयाचे किती ठोकळे होतील? 170. त्यालाच आपण एकक म्हणतो. 170 एकक होतील. आता 8 दशक गुणिले 3. मग 8 दशक म्हणजे 80 गुणिले 3, बरोबर आहे की नाही? मग 8 गुणिले 3 करायचं. 8 त्रिक 24 आणि तो जो 0 आहे तो तसाच लिहून द्यायचा. म्हणजे 240 काय झाले? एकक. आणि आपल्याला त्याचे दशक करायचे म्हणजे 24 दशक होतील त्याचे. पुढे पहा, आता 9 दशक गुणिले 5. मग 9 दशक म्हणजे काय? 90 गुणिले 5. मग किती होईल? 9 5 45 आणि वर एक 0 म्हणजे 450 एकक. 9 शतक त्याचे एकक 900 होतील. 9 शतक म्हणजेच 900 एकक होतील. पण आपल्याला दशक करायचे म्हणजे 90 दशक होतील. 2 शतक म्हणजे 200 गुणिले 7 म्हणजे 7 दुने 14 आणि वर 2 0 1400 एकक झाले. आपल्याला करायचे शतक. मग होतील 14 शतक. 4 शतक म्हणजे 400 गुणिले 6. 4 शतक 24 आणि वर 2 0 एवढे झाले एकक. त्याचे करायचे दशक म्हणजे 240 दशक होतील. तर पुढे आहे 6 शतक आणि त्याचे एकक किती होतील? 600. 3 शतक गुणिले 4. 3 शतक म्हणजे 300 गुणिले 4 किती होतील? 3 चोक 12 आणि वर 2 0 म्हणजे 1200 एकक झाले. आता त्याचे दशक करायचे आपल्याला जे 120 दशक. 5 शतक गुणिले 8. 5 8 40 आणि वर 2 0 4000 एकक. प्रश्न दुसरा पहा. आता गुणाकार करा. पहा, या ठिकाणी गुणाकार तुम्हाला करून दाखवलेला आहे. आपण हा पुढचा गुणाकार सोडू. आधी 5 ने आपण 7 ला गुणू. 5 चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा आहे की नाही? 5 7 35 खाली राहिले 5 आणि हातचे आले 3. नंतर 5 दुने 10 आणि 3 13. तर 1 ने 7 ला गुणायचं. त्याआधी आपल्याला एकक स्थानी 0 लिहून घ्यावं लागेल. आणि 1 7 7. 1 चा पाढा 7 पर्यंत म्हटलं की 7 आणि 1 चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा म्हणजे 2. आणि याची करायची आपल्याला बेरीज. इथे 5, इथे 7 आणि 3 10. 0 हातचा आला 1 आणि 4. उत्तर आलंय 405. चला आता पुढचं गणित आपण पाहू. 83 गुणिले 19. आधी 9 ने 3 ला गुणायचं आपल्याला. 9 ने काय करायचं आपल्याला? 83 गुणिले 19. आधी 9 ने आपल्याला 3 ला गुणावं लागेल. 9 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा. 9 त्रिक 27 खाली राहिले 7 हातचे आले 2. आता 9 8 72 आणि 2 74. आता इथं 0 देऊन घ्यायचं आधी. मग एकाने गुणायचे. 1 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा म्हणजे 3 आणि 1 चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा म्हणजे 8.
आणि याची करायची बेरीज. उत्तर आलं 1577. आता पुढचा गुणाकार पहा. 70 गुणिले 40. तर 4 ने 7 ला गुणून घ्यायचं आहे आधी. सोपी पद्धत आहे. 4 7 28 आणि पुढं जे 2 शून्य आहेत ते तसेच मांडून द्यायचे, म्हणजे 2800 उत्तर आलं. आता पुढे 4 ने 1 ला गुणलं, 4 1 4, 4 2 8 आणि 4 त्रिक 12. तर इथं शून्य देऊन घ्यायचा 6 ने गुणाच्या आधी. 6 1 6, 6 2 12, 12शी 2 आणि हातचा आला 1 आणि सावित्रिक 18 आणि 1 19 आणि याची आपण बेरीज करून घेऊया. 4 8 आणि 6 14शी 4, हातचा आला 1, ते आले 5, 9 आणि 10 शून्य आले इथं आणि हातचा आला 1, इथं 2, 20,544. पहा आता राहिलेले गणित तुम्ही तुमच्या मनाने सोडवायचे आहेत. चला आता पुढचा प्रश्न आहे. पुढील गुणाकारातील चौकटीत योग्य अंक लिहा. पहा आता आपल्याला पुढील गुणाकारातील चौकटीत योग्य अंक लिहा. मग 963 गुणिले 95 हा गुणाकार पहा. 5 ने 3 ला गुणलं, 5 त्रिक 1505, हातचा आला 1, 5 सक 30 आणि 1 31, हातचे आले 3, 5 9 45 आणि 3 48 इथं लिहिलेले आहेत. आता आपल्याला 9 ने गुणायचं, त्याआधी इथे शून्य देऊन घेतलेलं आहे आणि 9 त्रिक 27, 7, हातचे आले 2, नंतर 9 सक 54 आणि 2 56, तिथं 6 लिहिलेले आहेत, हातचे 5 दिले आपण, 9 9 81 आणि 5 86. आणि आता आपल्याला याची करायची बेरीज. इथं आले 8, इथं आले 14शी 4, हातचा आला 1, 6 4 10 आणि 1 1101, हातचा आला 1, 8 आणि 1 9, म्हणजे 91,485. पहा 10 पुढचा गुणाकार पहा. 7008 गुणिले 54. यामध्ये 4 ने 8 ला गुण, 4 8 हे 32, हातचे आले 3, तर 4 0 0, वरचे 3 तसेच घेतले आणि 4 0 0 तिथं 0, 4 7 28 तिथे लिहिलेले आहेत. पुढे पहा 5 गुणिले 8, 5 8 हे 40, इथं 0, हातचे आले 4 आणि 5 0 0 आणि हातचे 4 आहेत तसेच खाली घेतलेले आहेत. त्यानंतर 5 0 0, 5 7 35, मग इथं 5 येतील. आणि आता बेरीज करायची आपल्याला याची. इथं 2, इथं 3, इथं 4, 8 आणि 7, इथे 3, मग किती आलं उत्तर? 3,78,432. आता हे जे खाली 2 उदाहरणं आहेत हे तुम्ही तुमच्या मनाने सोडवायचे आहेत आणि हा सर्व स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. पहा आता हा पुढचा प्रश्न आहे. तोंडी गुणाकार करून चौकटीत योग्य संख्या लिहा. आता 47 गुणिले 10. मग काय करायचं? 47 आहे तसेच लिहून ठेवायचे आणि त्याच्यावरती काय करायचं? 1 0 इथे आहे ना, तो तसा लिहायचा. पहा 47 आणि हा 0 आहे ना, तो इथं लिहून द्यायचा. म्हणजे किती झाले? 470. पुढे पहा 579 गुणिले 100, म्हणजे 579 या ठिकाणी लिहायचे आणि हे 2 शून्य तिथं लिहून टाकायचे. म्हणजे उत्तर किती येतंय? 57,900. पुढे पहा 29 गुणिले 1000, मग 29 लिहायचे आणि हे 3 शून्य इथं लिहून टाकायचे. अगदी सोपं आहे बा. 29,000. आता 400 गुणिले 10, मग काय करायचं? 400 लिहून टाकले आणि हा एक शून्य देऊन टाकायचा. 4,000. 800 गुणिले 100, 800 लिहायचे आणि पुढं 2 शून्य लिहून द्यायचे.
आता हे राहिलेली जी गणितं आहेत ते तुम्ही तुमच्या मनाने सोडवायचे आहेत आणि हा सर्व स्वाध्याय आपल्या वहीवरती लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद.